सीएनजीच्या किमतीत आजपासून वाढ. मुंबई, ठाणे आणि एमएमआर भागामध्ये सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार. दहा जूनपर्यंत पावसात घट. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. मणिपूरमध्ये अतिमुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. इंफाळ शहरामध्ये पूर आल्यानं 3800 नागरिकांचं स्थलांतर. सैन्य दलाकडून पूरग्रस्त भागामध्ये बचाव कार्य सुरू. गुवाहाटी ते इंफाळ पावसाचं थैमान. पूर आणि भूस्खलनामध्ये 28 जणांचा मृत्यू. 28 जिल्ह्यांमधील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका. नायजेरियातील मोकवा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर. आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू. 1,500 लोकांना पुराचा फटका. घरं पुरात वाहून गेली. अनेक नागरिक बेपत्ता. 2024 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार. अमित शहांकडून विश्वास व्यक्त. तर ममता बॅनर्जींनी बंगालला घुसखोरांचा अड्डा बनवला. शहांची टीका.